हॅलो मित्रांनो, गुड मॉर्निंग. तुम्हाला जे मगाशी मी म्हणलं की मी काय डिसिजन घेतला आहे त्या नवीन आर्ममुळे. आर्म म्हणजे तो आपला माउंटिंग आर्म कॅमेराचा, तो जे इतका खाली पडत होता त्याचा तुम्हाला लक्षात आलंच असेल. मी आता कारनं चाललो आहे कारण व्लॉग तर मस्ट आहे, ट्रिप पण मस्ट आहे. सो मी ही सोलो ड्राईव्ह आहे, म्हणजे एक छोटीशी अर्धा तासाची माझी एक सोलो राईड झाली त्या घरातनं या घरापर्यंत. आणि मग सगळं आत्ता जॅकेट काढलं, आपलं माउंट केलेली बॅग काढली, कॅमेरा काढला, सगळं काढलं आणि गाडीत मागे टाकलंय आणि आता मग निघालोय कारनं. सो फर्स्ट डेस्टिनेशन असणार आहे आपलं आजचं गणपतीपुळे. पोचायला खूप आता उशीर होणार आहे. किती वाजलेत? 7:15 झालेत. सो आज 7 तास मी पाहिलं होतं एकदा बाईकनी गेलो होतो तेव्हा, कारण मी खूपच थकून जात होतो आणि फर्स्ट टाइम गेल्यामुळे मला वेळ लागलेला जास्त. पण आता रूटवर जे दाखवलंय ते 6 तास काही मिनटं आहे, तर 7 तास पकडूया आपण. ब्रेक जर कुठे घेतला खायचा प्यायचा तर घ्यावा जर लागणार आहे नाश्त्यासाठी. असं आहे सध्या. आता मी कात्रजच्या चौकात पोहोचेन. तिकडनं राईट टर्न घेऊन मग एकदम स्ट्रेट टू चांदणी चौक, बावधन आणि मग आपला भुकुम, मग पुढे ते काय येईलच आपलं कामिणी घाट वगैरे, तशा मार्गे निघालोय. सॉरी मी काही गोष्टी रिपिटेटिव्ह सांगत असेल तर नवीन ब्लॉगर आहे, समजून घ्या. मी एका ब्लॉगरला विचारलं होतं लास्ट वीक की मला जायचंय म्हणून, प्लॅन करतोय तर तिथलं वेदर कसं आहे गणपतीपुळे. गरमच आहे म्हणलेला तो. आणि 2 दिवसापूर्वी कुठेतरी ती न्यूज अशी ऑनलाईन वाचली की काय विदर्भ आणि कोकण साईडला म्हणे पावसाचा जोरात मोठा फटका होणार आहे. जोरदार मुसळधार पाऊस विजांसकट असा आहे मेच्या एंडपर्यंत, आणि पाऊस तेव्हाच सुरू होईल. हे कितपत खरं आहे काय माहीत नाही, पण अशी न्यूज तर वाचली बाबा मी. बघू, तशी मला ट्रिप करायचीच आहे पावसाळ्यात. आता हार्डकोर पावसाळा सुरू झाला की मी परत एकदा इथं जाणार आहे, गोवा इन मान्सून. पण साऊथ गोवा जो दिसतो ना मान्सूनमध्ये, अप्रतिम. म्हणजे नेत्रावली जर तुम्ही कधी एरिया पाहिला असेल किंवा ऐकला असेल, त्या साईडला मी गेलोय, बऱ्याचदा गेलोय. पण जे एक शेती लागते वाटेत जाताना, आजूबाजूची ती झाडं सगळी लागतात ना, अप्रतिम दिसतं सगळं ते पावसाच्या ॲटमॉस्फिअरमध्ये. मला जाम आवडतं हे. आणि असं सो यावेळी पण आहे प्लॅन तिथे जायचा. मोठी सुट्टी मिळत नाही, त्यामुळे कुठे अशा लांबच्या राईड करता येत नाही. हा एक प्रॉब्लेम आहे बाबा नोकरी करणाऱ्यांचा. जे लोक कॉलेज वयात आहेत ते मारून येतात राईड वगैरे लांब. त्यांना सुट्टीची काही गरज पडत नाही फारशा. बंक मारायतात कॉलेजला वगैरे आणि पळतात मित्रांबरोबर. पण आमच्यासारख्या नोकरदार वर्गाला पॉसिबल नाही आहे. मोठी सुट्टी घेऊन नॉर्थ साईडला गेलोय, कारण मी एक हे पाहिलेलं, जे करतात एवढे मोठे जर्नी 15-15 तासांच्या कंटिन्यू कशा करतात देव जाणे. पण इकडनं जर दिल्लीला जरी पोचायचं असेल तरी 3 दिवस लागतील. म्हणजे 3ऱ्या दिवशी पोहोचू आपण सकाळी, जर कंटिन्यू 3 दिवस प्रवास केला तर. म्हणजे रात्री स्टे करायचा ऑन द वे, कुठे काही एखादं लॉज बीच मिळालं तर, आणि सकाळी पहाटे 5-6 निघायचं परत. असं करत गेलं तर 3ऱ्या दिवशी दिल्लीला पोहोचू, आणि तिकडनं पुढे अजून मग 15-20 तास ते काय वेगवेगळ्या नॉर्थ मधल्या डेस्टिनेशनला जायला. एवढ्या सुट्ट्या मिळत नाही, अवघड झालंय सुट्ट्यांचं. चलो भेटतो मी तुम्हाला परत. काही इंटरेस्टिंग काही दिसलं रस्त्यावर तर आपण परत भेटूया. स्टॉप रेकॉर्डिंग. नमस्कार मित्रांनो, सकाळचे वाजले आहेत 9:30 आणि मी पोचलो आहे मुळशीमध्ये. आता मी नेमकं बाईकवर नाही आहे, नाहीतर साईडचा तुम्हाला तो लेक दाखवला असता. छान हो. जाताना एक लेक लागतो. या लेकचं नाव काय मला माहित नाही, मुळशी लेकच आहे का अजून काही वेगळं लेकचं नाव माहित नाही. पण समोर ज्या तुम्हाला लांबनाच्या पर्वतरांगा ज्या दिसत असतील, भयानक प्रेमात पडतो मी त्यांच्या. जेव्हा मी अशा रूटला येतो ट्रॅव्हल करताना तेव्हा. आणि ट्रॅव्हल करताना बोलताना लक्षात आलं की पोटात भयंकर कावळे ओरडायला लागलेले आहेत आणि मला लागलेली आहे भूक. सकाळपासून फक्त एका कॉफीवर आहे. सो काहीतरी खायची इच्छा जाम झालेली आहे.
पण जरा असं ढाबा टाईप मी शोधतोय हॉटेल. मला असं एकदम फॅन्सी किंवा खूप काय असं लक्झरियस हॉटेल नको आहे की जिथं भयानक पैसे भरावे लागतील. सो बघतोय असं काही मिळतंय का कुठे काही खायला. या रूटला काही चांगली हॉटेल्स असतील तर मला प्लीज कमेंटमध्ये सांगा. नेक्स्ट टाइम जेव्हा मी या रूटनं येईन तेव्हा मी ते ढाबा किंवा हॉटेल नक्की ट्राय करेन मी. आणि हां प्लीज मी विचारणार होतो सगळ्यांना तुम्हाला की मला प्लीज काही अशी ठिकाणं सजेस्ट करा की जिथं मला नवीन काहीतरी एक्सप्लोअर करायला जाता येईल आउट ऑफ महाराष्ट्र. एक 4 ते 5 दिवस मॅक्सिमम 1 आठवडा असं काही राईड करता येण्यासारखं आहे का त्या साईडला, किंवा असं काही स्पेशल ठिकाण तुमची आवडती काही स्पेशल ठिकाणं म्हणजे मलाही कदाचित ते पुढे जाऊन आवडतील मी जर गेलो तर प्लीज सजेस्ट करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण त्याच्याशिवाय काय होणार नाही. ट्राय चालू आहे आपला दी इमाने इतबारे ब्लॉगिंग करण्याचा. जशी सुट्टी मिळते तसं मी वेळात वेळ काढून ट्रिपला जातोय, ब्लॉग बनवतोय. सो प्लीज सपोर्ट. थँक्यू सो मच इन ॲडव्हान्स. सो बोगदा आता संपत आला आहे आणि परत उजेडलं आहे. अजून मला साधारण 2 तास 50 मिनिटं आहेत होमस्टेवर पोहोचायला. आता बघतोय जेवढ्या लवकर जाता येईल तेवढंच जातोय. आपला हायवे पकडलाय, मुंबई गोवा हायवे. हाच रस्ता आय थिंक पुढे गोव्याला कनेक्ट होतो. मला डाऊट आहे म्हणजे मी जे बोलतो पण असं मला वाटतं हो आहे हाच रस्ता तो पुढे जातो. तो एवढं ऊन आहे पण तरीही बऱ्यापैकी आजूबाजूच्या डोंगरांवर हिरवळ भरपूर आहे. पानं आणि झाडं ती दोन्ही गरम झाली असतील पण आता वाऱ्याने, हवेतल्या उष्णतेनं वगैरे. कॅमेरा ऍक्च्युअली मी चार्जिंगला लावलेला पण मगाची एक जी माझी रोड चेस चालू होता जसं अननोईंगली आम्ही एकमेकांशी रेस लावली होती. एक MG ॲस्टर होती ती आणि माझी गाडी. एकदा तो पुढे एकदा मी पुढे, जसं काही ठरवून चाललं नव्हतं पण होत होतं ते. शेवटी आता बोगद्यात पण त्याने गाठलं मला. पण बोगद्यातनं गाठताना म्हणलं हा आता पुढे हालत का नाही, साईडला अगदी अंगावर घालतोय. दिला जोरात हॉर्न मारला, जोरात आपली बुस्टर लावलं गाडीचं, टर्बो गाडीचं. एकदम आपली बांग बुंग जोरात सुरू गाडी आपली. खेड, अरे वा अजून खेड येतंय का. ऍक्च्युली या खेडमधनं सुद्धा एक एंट्रन्स आहे की जिथनं आपण काही किलोमीटर गेल्यावर आत दापोली लागतं. पण तो रोड खूप छोटा आहे मी पाहिलाय, कारण त्या रोडवरनं मी बाहेर आलो होतो एकदा याच हायवेला. तो रोड जरा छोटा आहे असं फुल, म्हणजे कट टू कट असे सारखे ब्रेक मारत चालावं लागतं. हा हायवेच बरा. मराठी गाण्यांचे कोणी शौकीन असेल तर कमेंटमध्ये सांगा मला. मी आता सगळी अशी ही बनवा बनवी किंवा जुने जे अजून मराठी गाणी गाजली होती, हमाल दे धमाल पिक्चर वगैरे यातली गाणी म्हणत होतो. हे प्लेअरवर लावली होती, मी आपलं रिपीट करत होतो. मस्त मजा आली. आणि थोडीफार नवीन गाणी, नवीन म्हणजे एक साधारण अशी 3-4 वर्षापूर्वीची.
मी आता चिपळूण क्रॉस करून त्या घाटात आलेलो आहे. मला या घाटाचं नाव माहित नाही, पण इथं लेफ्ट साईडला परशुराम मंदिर म्हणून होतं. जे कोण चिपळूण किंवा रत्नागिरी कोकणचे असतील तर त्यांनी कमेंट करून सांगा या घाटाचं नाव काय आहे. मला माहिती होतं पण मला आता आठवत नाहीये का कोणास ठाऊक. घाट जरा डेंजर आहे कारण कामं चालली आहेत मध्ये, त्यामुळे ओव्हरटेक करणाऱ्या गाड्या अशा गपागप इकडनं तिकडनं मध्ये आधे येत आहेत. जरा डोकं शांत ठेवून गाडी चालवली पाहिजे. मी इमॅजिन करत होतो मगाशी जर का मी बाईकवरच आलो असतो तर या उन्हामध्ये काय हालत झाली असती माझी. एक तर मी म्हणजे गेले 7 दिवस वेगवेगळ्या 3 वेगवेगळ्या शिफ्ट केल्यात 7 दिवसात कंटिन्यू 7 डे वर्किंग, आणि परत 8व्या दिवशी जागं राहून 7.5 तास प्रवास करणं या अशा उन्हात कितपत झेपलं असतं मला जरा डाऊट आहे. मला खूप थांबत आला असतो, आणि म्हणजे जे 2-3 वाजणार आहेत मला पोचायला, 2 नाहीच पण 3-3:30 ते अगदी 5 वाजले असते. म्हणजे असं ते थोड्या वेळाने ते गाडी चालवून नकोसं होतं. नंतर एकतर ते जॅकेट पण असो काय करण्याचं, पार्ट ऑफ रायडिंग. 24/7 असं शेड्यूल मध्ये आमचं काम असतं ऑफिसचं, त्यामुळे एवढी लॉंग सुट्टी मिळणं अवघड होतं. एकदाच मध्ये मी आता फेब्रुवारीत काढलेली तर लगेच मॅनेजरनी बोलून दाखवलं मीटिंग मध्ये. म्हणजे इव्हन रिझन सांगून सुद्धा असेच वागतात ते मॅनेजर लोक. रिटर्न रिझन लिहिलं होतं की फॅमिली फंक्शन आहे त्यामुळे आउट ऑफ स्टेट चाललोय फॅमिली बरोबरच. पण नंतर आल्यावर मला ऐकवलं की बाकीच्यांनाही सुट्ट्या घ्यायच्या असतात, एवढ्या मोठ्या सुट्ट्या कशा घेतो तू. आता म्हटलं काय बोलणार आता, हात दगडाखाली असले ना की गप बसून काम करावं लागतं जायला. पोलीस, रत्नागिरी पोलीस. MH08 म्हणजे रत्नागिरी का. सावर्डे 20 किलोमीटर. गोवा 351. ये म्हणजे अजून केवढा वेळ लागेल इकडनं जायला. 6 तास, 3 तास. 351 म्हणजे 300 किलोमीटर म्हणजे 6 तास. 51 म्हणजे 7 तास लागतील अजून पोचायला. असो, यावेळेस गोवा नाही आहे, यावेळेस आपलं कोकण आहे. माझी फॅमिली बरोबर अजून एक ट्रिप होणार आहे या मंथ एंडला. माझ्या जोडून सुट्ट्या आल्यात. माझ्या मुलाला प्रॉमिस केलंय मी, अभ्यास केला तर ट्रिपला नेणार आहे म्हणून. होपफुली तो अभ्यास करेल आणि मलाही त्याच्या निमित्तानं ट्रिपला जाता येईल. असो, बघू पुढचं पुढे. नमस्कार मित्रांनो, मी आता खूप जवळ पोहोचलेलो आहे. खूप जवळ म्हणजे साधारण 40 किलोमीटर आहे अजून. म्हणजे इथं दाखवतोय मॅपवर 1 तास 10 मिनिटं. सो जस्ट सहज गप्पा मारावे तुमच्याशी आणि सांगावं तुम्हाला कुठपर्यंत पोहोचलोय म्हणून बोलू म्हटलं. दोन्ही बाजूनी या चांबाच्या विटा आणि लाल माती, गोवा आणि कोकण असं एकत्र आल्यासारखं फील होतं. ते कुठली नदी का काय हे कळत नाही मला. लेफ्ट साईडला एक असं लेक टाईप होतो. अनफॉर्च्युनेटली कॅमेरा वळवता येत नाही मला आता. तो कारच्या मिररवर एकदम असा फिक्स बसवला. असा छोटासा इंटरनल काय म्हणतात ते घाट टाईप रस्ता आहे. आय थिंक मी या रस्त्याने फर्स्ट टाइम जातोय का काय मला कळत नाही, आठवत नाही मला. कारण पुढे एक असं एक पॅच येतो की इतका छोटासा रस्ता, म्हणजे आता जेवढा तुम्हाला दिसतोय हा रस्ता त्याच्याहून निम्मा. त्याच्यातनं कार चालवली आहे मी पावसाळ्यात. बाईकवर पण आलो होतो, त्याच रोडने मला मॅपनं नेलं होतं. बाईकवर असताना मी पावसाळ्यात नव्हतो आलेलो. कारनं जेव्हा आलो होतो तेव्हा पावसाळ्यात आलो होतो. टोयोटा वेलफेअर, पुण्याचीच गाडी आहे. इथं असं ओव्हरटेकिंग करून चालणार नाही. आता शांतपणे एका मागोमाग एक चालवावं लागेल. ते वेलफेअरवाले जरा जास्तच म्हणजे हळूहळू नेतात, पण एवढं पण हळू कुठली गाडी चालवत नाही ड्रायव्हर.
खूपच हळून येतोय. समोर रिकामा जरी रस्ता असला तरी तो हळूच चाललाय. काय कोणास ठाऊक. इकडनं 3 फाटे आहेत. सरळ, लेफ्ट आणि राईट. कुठनं घालतो हा? चल ना बाबा. सरळ गेला का काय माहित. तो छोटा आहे खूप रस्ता. माहित नाही तो पण जात असेल तर. तोच आहे का माझा तो नेहमीचा जिथं मी अडकतो? आला एक साऊथ इंडियन गाणं फार असं तोंडात बसलंय ते. म्हणजे असं म्युझिक त्याचं म्हणता येत नाही मला. त्यांचे डान्स स्टेप, हुक स्टेप काय जबरदस्त आहे त्यांची. आणि आय थिंक श्रुती हसनचाच आवाज आहे मुलीचा. पण तो सिंगर मला कोणी माहित नाही मला. ही हिरोईनचं नाव सई अभ्यंकर आहे. मला माहित नव्हतं. अभ्यंकर म्हणजे असं मराठी नाव वाटतं तिचं. पण असली फ्लुएंट बोलते ती साऊथ इंडियन ऍक्सेंट वाला लँग्वेज तिकडची. तिचा तो मी ड्रॅगॉन म्हणून एक पिक्चर पाहिला होता. छान रोमॅन्टिक पिक्चर आहे. पण त्याचं नाव ड्रॅगॉन आहे. छान रोमॅन्टिक पिक्चर आहे तो. युट्यूबवर असेल तर बघा नक्की तुम्ही. किंवा मे बी हॉटस्टारवर किंवा नेटफ्लिक्सला असेल. हा आय थिंक मी फर्स्ट टाइमचा घेतलाय रस्ता. येस. बरंच काय काम चाललंय. माठ आहे का रे? तू मधून आणतो ते. अजून 1 तास 3 मिनिटं. आता जरा ड्रायव्हिंगचा कंटाळा आलेला आहे. मला पाठ टेकायची इच्छा आहे. पण मला आता ते आठवले का कोण, मला त्यांचं आडनाव माहित नाहीये नक्की. त्यांच्या खानावळीत जायचंय जेवायला, नाहीतर बंद होईल ते. ऑलरेडी 1:30 वाजलेत. होपफुली 1:30 म्हणजे 2:30 पर्यंत मी पोहोचेन तिकडं. पण चेक इन करत वगैरे टाइम जायचा. त्यांनी खानावळ बंद केली तर मग पोपट होईल माझं. जेवायला काय नाही, मग ते जनरल वडापाव, मिसळ वगैरे असं काहीतरी खावं लागेल. असं नाही जेवायचं. काहीतरी छान व्यवस्थित पोळी भाजी, आमटी भात, एखादा काय म्हणतात ते मोदक आणि आमरस. आमरस त्यांच्याकडे आधी पण होता. पूर्वी पावसाळ्यात गेलो होतो तेव्हाही होता. ऑफकोर्स ते हे असेल, पल्प असेल त्याचा. पण होपफुली आत्ता गेलो आणि खायला तर मिळेल चांगला. तर नेमकं गणपतीला जायचं आहे, त्यामुळे नॉनव्हेजचं नाव काढता येत नाही. एकदा का गणपतीचं दर्शन घेतलं की मग बघू. कदाचित रात्री शोधेन मी एखादी नॉनव्हेज खानावळ इकडची फेमस काही आहे का, बघू तिकडं जाता आलं तर. रस्ता तसा छोटा आहे पण छान आहे. पण मधनं या गाड्या आल्या की सगळं स्पीड जातं. सियारा.
थांब ना बाबा, एवढी काय घाई? जाईल का? जाईल. तुम्ही थांबायचं 2 सेकंड. आम्ही तुझ्या आधी चढलो होतो ना. उगाच वाद घालायला लागलं. गाडी आधी माझी चढली, मीच जाणार पुढे. लहान बोरा काढ मग गाडी. मला अक्षरशः जागा नव्हती आता गाडी काढायला. भिरकुंड पहिल्यांदा ऐकलं मी हे नाव सगळं. स्टॉप रेकॉर्डिंग. हॅलो मित्रांनो, आता जरा मोठा प्रॉब्लेम झाला होता. मला ज्या रूटनी यायला सांगितलं गुगल मॅपनं, त्या रस्त्याचं मस्त खूप मोठं काम चाललं आणि तो रस्ता खूप लांब लचक आहे. त्यामुळे प्रॉब्लेम असा झाला की माझ्या गाडीचा टायरचा लेफ्ट ड्रम डॅमेज झाला आणि एकदम म्हणजे शटडाऊनच झाली गाडी. त्यामुळे काही चालवताच येईना, पुढे वाजायला लागली जोरजोरात. सो एका नाक्यावर थांबलेलो मी, जिथं हा मला प्रॉब्लेम जाणवला की अरे काहीतरी होतंय म्हणून. आणि तिथं थांबवली एका टपरीपाशी तर, आणि सहज विचारलं एका माणसाला. या गावातल्या लोकांचं मला इतकं कौतुक वाटलं, काही ओळख ना पाळख माझी. मी फक्त सहज विचारलं त्यांना की मला हे जमत नाही म्हणलं, बघायला लागेल म्हणजे तुम्ही एकदा कीर्तना म्हणजे माझ्या लक्षात राहील. पण कोणी आहे का इकडं माणूस की हे टायर रिप्लेस करून देईल, मला स्टेपनी लावून देईल, कारण ड्रमच गेला आणि टायर पण पूर्ण फाटलं. नशीब कुठे गाडी हे झाली नाही, क्रॅश वगैरे. आणि त्याने लगेच इतकं स्वतःहून तो बाहेर आला, स्वतःचं दुकान सोडून. तिथं समोरच त्यांचा रिक्षा स्टँड आहे आणि सगळे असे मित्र लोक आहेत वाटतं ते आपापसात. तर त्यांनी एकाला विचारलं तुझ्याकडे हे करे जॅक आहे करे. मग मी गाडीतला जॅक काढला. माझ्या कंपनीने दिलेला जॅक जो आहे तो एकदम फेल झाला, लॉक बसला येतो आणि आता सरळच होत नाहीये. तर त्यांनी कोणाच्या तरी मित्राकडनं बोलवून आणलं, जॅक घेऊन आले. आणि असाच कोणीतरी माणूस गाडीवरनं खाली येत होता, त्याला म्हणलं अरे जरा हा आलाय याला जमेल. आणि त्या माणसाने मला लिटरली म्हणजे जॅक लावून, टायर काढून, नवीन स्टेपनी लावून फिक्स करून दिलं. 1 रुपयाही घेतला नाही. मला त्याचं कौतुक वाटलं. म्हणजे असं नव्हतं की मला मनात नव्हतं माझ्या की पैसे द्यायचे नाही वगैरे. मी बघत होतो ते उन्हात एवढे हे करत होते माझ्यासाठी, काय ओळख ना पाळख. इव्हन मी त्यांना शेवटला ऑफर सुद्धा दिली की काय तुमच्या असतील काय नॉमिनल चार्जेस सांगा, मला देतो मी लगेच. त्याने नाही काय नाही असू दे. परत त्यांनी जाताना येताना तर मला रस्ता सांगितला की तुम्ही याच रस्त्यानं जा जो आम्ही सांगतोय तो शॉर्टकट, डायरेक्ट हायवेला पोचल, खराब रस्त्याने जाऊ नका. भयानक मदत केली त्यांनी मला. त्यामुळे मला पण त्यांचं फार कौतुक आहे. मला त्यांची नावं माहीत नाही, पण मी त्यांच्याबरोबर सहज एक सेल्फी काढला, एक आठवण म्हणून. की काय माहीत, चायला असं वाटलं की काय कुठल्या जन्मीचं काय पुण्य बिण्य असेल, त्यातलं एक अशी मदत मिळाल्यामुळे माझं पुण्य फिटलं थोडंसं. काय माहिती, असा सेम इन्सिडेंट असं माझा अक्कलकोटला झालेला. माझी किल्ली गाडीत विसरली होती कारची, आणि एकच किल्ली होती आणि गाडी झाली लॉक. आणि आम्हाला घरी निघायचं होतं त्या दिवशी. फोक्सवॅगनवाल्यांनी सांगितलं की काच फोडा आणि काढा, हाचा उपाय. जर्मन गाड्यांचं असंच असतं. अरे काय यार, हे माहिती नव्हत्या या गोष्टी मला गाडी घ्यायच्या आधी. नाहीतर साधीच गाडी घेतली असती मारुतीची आपली. पण तिथल्या रिक्षावाल्यांनी सुद्धा मला, लोकल रिक्षावाल्यांनी किंवा कार ड्रायव्हरवाल्यांनी कशी काय ती मागची ग्लास सेपरेट काढून आतली किल्ली काढायला तेव्हा मदत केलेली. ही फार मी 2-3 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतोय तुम्हाला. जरा उशीर झाला निघाला, पण त्यांनी मला मदत खूप केली आणि गाडीचं 1 रुपयाचंही नुकसान नाही केलं. हा फक्त ती एक रबर पट्टी जी असते, जी ग्लासला अटॅच असते, ती कापावी लागली, तेवढं चालतं. पण अशी अचानक जेव्हा मदत मिळते ना, खूप बरं वाटतं. म्हणजे असं ह्युमॅनिटीवर अजून थोडासा विश्वास जरा पक्का बसतो की बाबा ओळख नसताना, पैसे न घेता 4 लोक त्यांनी त्यांची जाऊन मला मदत केली. काय माझ्याकडे शब्द नाही आहेत.
वाटतं बोलायला त्यांच्याकडे. शेवटी फक्त एक टोकन ऑफ लव्ह म्हणून त्यांच्याबरोबर एक फोटो काढला, फक्त एक आठवण म्हणून. सांगितलं त्यांना व्लॉगमध्ये मी हे बोलणार आहे, जमल्यास बघा तुम्ही. असो, आपण आता फक्त 8.5 किलोमीटर लांब आहोत. गणपती मंदिर एक 7 किलोमीटर आहे आणि माझं होमस्टे जो आहे तो एक 8.5 किलोमीटर दाखवतो, म्हणजे 14 मिनिटं आहेत अजून पोहोचायला. हा रस्ता थोडासा आता माहितीचा झाला आहे माझ्या, आधी 2दा येऊन गेला असल्यामुळे. नमस्कार मित्रांनो, मी जस्ट आत्ता इकडं होमस्टेवर आलेलो आहे. बापट होमस्टे म्हणून आहे, बापट निवास. तर ही एक छोटीशी रूम आहे, AC रूम आहे, 2000 रुपये भाडं आहे. आणि मला इथं किचन पण मिळालं, पण ते ऑपरेशनल नाही आहे सध्या. इथं अटॅच बाथरूम आहे, सकाळी गरम पाणी येतं. आता माझा ॲक्च्युली ॲक्शन कॅमेरा खूप गरम झाला आहे, त्यामुळे मी मोबाईलमधून सध्या शूट करतो आहे. अटॅच बाथरूम आहे, कमोड आहे, कमोड सिस्टम आहे, TV आहे, कबड वगैरे दिलं. पण हे त्यांचं ते म्हणलं ऑपरेशनल नाही आहे, काही ऑफिस होतं त्यांचं इथं. तर आता मला रूम दिली त्यांनी. आत्ता भयानक गर्दी आहे इथं या होमस्टेला सुद्धा. एक मोठा टेम्पो ट्रॅव्हलर आलेला आहे, बरीच गर्दी आहे. त्यामुळे भेटू परत.